उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या शक्यतेवर संजय राऊतांनी सूचक विधान केलंय। महाराष्ट्राच्या हितासाठी हे दोन्ही नेते एकत्र येतील असं सांगतानाच राऊतांनी शिंदे फडणवीसांवरही निशाणा साधलाय। एकनाथ शिंदेंचा संताप मी समजू शकतो, पण देवेंद्र फडणवीस त्यांचा संताप दाखवणार नाहीत, पण त्यांच्या पोटामध्ये आतून ढवळाढवळ होत असेल अशी टीका त्यांनी केली। या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत। त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशा मला वाटत नाहीये। किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय। राज ठाकरेंनी टाळीसाठी दिलेली साथ आणि त्याला उद्धव ठाकरेंनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद, यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात नवं समीकरण जुळून येण्याची शक्यता वर्तवली जातेय। पण ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेला महायुतीकडूनही संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसतोय। या संदर्भात जेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना माध्यमांनी प्रश्न विचारला तेव्हा ते काहीसे चिडल्याचं दिसलं। याच मुद्द्यावरून संजय राऊतांनी शिंदेंसह फडणवीसांनाही लक्ष्य केलं। एकनाथ शिंदेंचा संताप होऊ शकतो, देवेंद्र फडणवीस हा संताप दाखवणार नाहीत, पण आतून त्यांचं पोटात ढवळाढवळ सुरू होऊ शकते। पण त्यांनी तर असं म्हटलं की दोन भाऊ एकत्र येणार असतील तर आनंद आहे। भाजपचा आनंद हा किती खोटा असतोय आम्हाला माहिती आहे। ते आनंद पोटात माझ्या मावेना हे असं त्यांच्या जरी असलं तरी त्यांच्या पोटात आणि बघा, मी ओळखतो सगळ्यांना। संजय राऊतांच्या या टीकेवर भाजप शिवसेनेनंही पलटवार केला। भाजपनं उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या टाळीला अटींचं घातलेल्या कुंपणावर निशाणा साधला, तर शिंदेंच्या सेनेनंही राऊतांच्या टोल्यावर हल्ला चढवला। मला कोणाच्या ओटात काय हे वक्तव्य करणाऱ्या संजय राऊत यांना देवेंद्रजींच्या मेंदूत काय आहे कळण्या एवढं काय गुपित ज्ञान त्यांना नाहीये। देवेंद्रजींनी कालच प्रतिक्रिया दिली आहे, दोघेही एकत्र येत असतील तर आम्हाला आनंद आहे। आज मी तेच म्हटलेलं आहे, राजकीय याच्यावर योग्य वेळेला भाषण करू। बरं, अट आणि बाकी कट हा त्यांनी टाकलेला मुद्दा आहे, आमचा मुद्दाच नाही आहे। राज ठाकरेंनी टाळीसाठी हात पुढे केल्यानंतर उद्धव ठाकरेंनीही सकारात्मक प्रतिसाद दिलाय। या दोन भावांनी त्यांच्यातील किरकोळ भांडणं सोडून महाराष्ट्र हितासाठी एकत्र येण्याची नुसती तयारी दर्शवल्यानं ठाकरेंचे शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्येही उत्साह संचारलाय। राज ठाकरेंच्या या राजकीय खेळीमुळे महायुतीचं गणित मात्र बिघडण्याची शक्यता आहे। त्यामुळे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेवरून राजकारण तापल्याचं दिसतंय। या चर्चेचं पुढे काय होतं, उद्धव आणि राज ठाकरे खरंच एकत्र येतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।